जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। उदासीन काळ कोठे न कंठे, हा विषय आपण काल पाहायला सुरुवात केली आणि त्यामध्ये असा एक भावार्थ बघितला की व्यवहारामध्ये जे लोक घरातील असतील, आजूबाजूचे असतील, की ज्यांची पूर्ण दृष्टी प्रापंचिक आहे आणि एकच असा असतो की ज्याची पारमार्थिक दृष्टी प्रकट व्हायला सुरू झालेली असते, तर त्या परमार्थ साधकाची घालमेल कशी होते आणि त्याला मग इतरांमध्ये कसं रुचेनासं होतं, जमेनासं होतं, कंटाळवाणं होतं, काय करावं, अशी एक विचित्र मनोभूमिका त्याची निर्माण होते. जर तो पारमार्थिक साधक असेल तर त्याची अशी मनोभूमिका निर्माण होते. तो नसेल तर तशी काही निर्माण व्हायचं कारण नाहीच आहे. त्यामुळं प्रपंचाची कारणं पुढे करणारे खूप असतात. ह्यामुळं जमलं नाही, त्यामुळं जमलं नाही, पण महत्कार्य सांडून मागे देवास ये लागवेगे भक्ती निकट अंतरंगे, तो सत्वगुण. असं जे सत्वगुणाचं लक्षण समर्थ सांगतात की मोठ्यातलं मोठं कार्य बाजूला ठेवून देवासाठी तो धावत येतो आणि आतमध्ये त्याची भक्ती, त्याचा उत्कर्ष झालेला असतो. त्यालाच सत्वगुण असं म्हणावं. म्हणून ज्याच्याकडं प्रापंचिक कारणांसाठी अनुपलब्धतेची कारणं असतात, पारमार्थिक गोष्टींच्या उपस्थितीमधली अनुपलब्धता याची कारणं न सांगता जो प्रापंचिक गोष्टींसाठी कारण सांगतो तो खरा साधक आहे. म्हणजे कसं, अहो तुम्ही अमक्या अमक्याच्या लग्नाला नव्हता, का नाही बरं आलात? मग तो सांगतो की नाही, आम्ही आळंदीला गेलो होतो, नेमकं त्याच वेळेला आम्हाला आळंदीला जायचा योग आला, माऊलींनी बोलवलं असं वाटलं, आणि आता माऊलींनी बोलवलेलं आहे आणि ह्यांनीही बोलवलेलं आहे, दोघांनी बोलवलेलं आहे, तर कुणाला महत्व द्यायचं? तर मला असं वाटलं की माऊलींनी बोलवलंय हे जास्त महत्वाचं आहे, असं मला वाटल्यावरून मी माऊलींकडे गेलो. असं लाखात एक करतो हा वेगळा विषय आहे, आणि दुर्दैवानं त्याच्यात आपण नसतो, आपण दुसऱ्या पार्टीत असतो काय हो, बरोबर ना? की ह्या कारणामुळे जमलं नाही, ह्या कारणामुळे यायला जमलं नाही, खूप इच्छा होती आमची, एखाद दिवस तरी दासबोधाच्या पारायणाला येऊन जाऊ, 9 दिवसामध्ये राहायला पलीकडच्या गल्लीत, आणि 9 दिवसामध्ये त्याला जमत नाही, त्याचं कर्म त्याच्या आडवं येतं, ते कर्म त्याला प्रतिबंध करतं पुढे जायला. आणि ही कारणं ज्याला उजाडायला खूप वेळ आहे त्याची असतात. त्याच्या उलट उदासीन हा काळ कुठे न कंठे असं म्हणताना जो आता परमार्थाच्या मार्गात वेगात पुढे लागलेला आहे, तर त्याला इतरांच्या बरोबर काही काळ तरी जुळवून घेणं कठीण जातं. मग तो, म्हणून नारदांनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये भक्तांचं लक्षण सांगताना असं म्हटलं की एकांतिनो, सगळे भक्त एकांतवासी असतात, त्यांना एकत्वाची आवड असते. मुख्याः भक्ता एकांतिनो मुख्याः विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी, भगवान गीतेमध्ये सांगतात. विविक्त देश सेवित्व, जिथं प्रपंचाचा विषय नाही, जिथं प्रपंचाबद्दल बोललं जात नाही,
त्या विविक्त देशामध्ये त्या ठिकाणीच असे साधक राहतात। अरतीर जनसंसदी, संसद म्हणजे काय? असं ठिकाण की जिथं गोंधळ झाल्याशिवाय कुठलाच कायदा पास होत नाही, म्हणजे संसद ना। संसद म्हणजे काय? असेंब्लीज ऑफ पीपल। मग ते तीच संसद पाहिजे असं नाही, लोक एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे संसद। हे पण आता एक छोटीशी काय झाली आपली संसदच आहे। तर अरतिही नावड जनसंसदी, सामान्य लोकांमध्ये जायला अजिबात आवडत नाही, नको वाटतं। आणि विविक्त देश सेवित्व, जिथं भगवंताबद्दल चर्चा नाही, जिथं देवाधर्माच्या गोष्टी होत नाही, त्या ठिकाणी जायला ज्याला आवडत नाही, उलट एकांतामध्ये जाऊन राहावं असं वाटतं, असा जो आहे तो भक्त आहे। आपलं काय होतं, प्रवचन सुरू व्हायच्या आधी छान 10 मिनिटं जर आलो असो, आपण ध्यानाला बसलोय आणि प्रवचन सुरू झाल्यानंतर डोळे उघडले, असं प्रायः होतं ना? पुढचं बोला। दिसत नाही, म्हणजे हे विविक्त देश आहे आणि अरती जनसंसदी म्हणून इथं आपण आलोय। पण बरोबर काय घेऊन आलोय? प्रपंच पाठीवर लादून मस्तपैकी आपण इथे येऊन पोहोचतो। सगळेच नाही, पण बऱ्यापैकी होत असत। तर तुम्ही म्हणा, बुवा मग आम्ही एकत्र येणार, एकमेकांशी न बोलता फक्त असं करायचं का? असा त्याचा भावार्थ नाहीये, त्यालाही वेळ द्यायला हवा, पण प्रवचनाच्या आधी नको आणि प्रवचनाच्या लगेच नंतर नको। म्हणजे प्रवचन तासभर आहे असं समजा, तर 10 मिनिटं आधी आपण आलो तर 10 मिनिटं प्रवचनाला अलाईन होण्यासाठी घालवावे, नाहीतर काय होईल, प्रवचन सुरू झाल्यानंतर तो वेळ त्याच्यात जाईल, बरोबर आहे? म्हणून जसं विमान उडायची एक वेळ असते, तर ती उडायची वेळ जर ठरली असेल आणि ती वेळ पाळायची असेल त्यांना, अर्थात ते त्यांच्यावर आहे, तर धावपट्टीवर, मुख्य धावपट्टीवर विमान कधी पोहोचवायचं हे त्याच्या आधी ठरतं। बऱ्याच वेळेला असतं ना, ह्या धावपट्टीवर त्या धावपट्टीवर नुसतं तो एखादी वॅगन नेल्यासारखी तो विमान नेतो आणि मग मुख्य धावपट्टी समोर आली तर तिथून तो जोर घेतो आणि उडवतो, बरोबर आहे? तर मोठ्या मोठ्या विमानतळावर होतं तसं, की 10-15 मिनिटं तो नुसतं ट्रक चालवल्यासारखं विमान चालवत असतो, बघितलं असेल तुम्ही, बरोबर आहे? एकदा इकडं मग इकडं मग इकडं, समोरून विमानं उडताना दिसतात, त्यामुळे त्याला उड्डाण करता येत नाही आणि मग त्याला जो दिलेला वेळ आहे, आपलं पण हेच होतं। आणि नंतर का नाही, जे सांगितलंय ते मुरावं, बरोबर का? कधी एकदा बुवा थांबतो आणि कधी एकदा आपल्याला धूम ठोकता येते, असं पण असतं, हे होतं। तर ही आदर्श पद्धती नाही, म्हणून आपण 10-15 मिनिटं जर आधी तिथं पोहोचलो तर तिथं जाऊन थोडा जप ध्यान करावा, डोळे मिटून बसावं, कालचं काही प्रवचन असेल त्याचं स्मरण चिंतन करावं, पहिलंच प्रवचन असेल तर आपण जप करावा, आणि त्यानंतर प्रवचन सुरू झालं की त्या विषयामध्ये आपण पटकन जोडले जातो, आणि त्यानंतर संपल्यानंतर प्रवचन सुद्धा घाई न करता थोडा वेळ बसावं, 5 तरी मिनिटं, बघूया आज आता प्रयोग आणि बसावं छान, आणि नंतर उठावं, मग काय, कशा आहात, काय बरे आहात ना तुम्ही वगैरे, ह्या चर्चा थोड्या चालण्यासारख्या। म्हणून असा जो पारमार्थिक व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालाय, रजोगुण तमोगुण त्याचे दबलेले आहे, आणि ते रजोगुण तमोगुण दबल्यामुळे त्याला त्या गोष्टींमध्ये रुची नाही, बरोबर ना? तमोगुण दबला याचा अर्थ काय? विध्वंस, हाणामारीचं असल्या गोष्टी त्याला आवडत नाही, तो इकडे यायचाच नाही, असं जर असेल रजोगुणी असेल तर काय होतं, ज्याची ओढाताण असते, प्रपंचाकडे मन धावतं पण परमार्थ पण करावा असं वाटतं, मग तो रजोगुण इकडे घेऊन येतो आपला। पण जो सत्वगुणामध्ये स्थिर झालाय, तो मात्र त्याला रजोगुण प्रभावित करत नसल्यामुळं त्याचं मन त्या रजोगुणाकडे ओढ घेतच नाही, तो शांत स्थिर राहण्याचाच
प्रयत्न करतो, चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग असा जो भक्त आहे त्याला इतरांच्या बद्दल काय निर्माण होतं, एक उदासीनता निर्माण होते. ठीक आहे. त्यालाच म्हणायचं उदासीन हा काळ कोठे न कंठे. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल हो अंतरीचे, ते अंतरीचे मनी आठविता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. स्वतःची मनोदशा समर्थ सांगतात इथं. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. जाम समर्थ मधले कुलकर्णी त्यांच्या घरातले हे गावामध्ये खूप मान. तसो उंगलिया घी में म्हणतो तशी स्थिती. खूप सुबत्ता घरामध्ये. पण वडील विरागी वृत्तीचे असल्यामुळे घरामध्ये भरपूर घराचं म्युझियम केलेलं नव्हतं. कारण वडिलांमध्ये वैराग्य खूप असल्यामुळं ही वस्तू ती वस्तू अशा वस्तू गोळा केल्या नव्हत्या घरामध्ये. पण सुबत्ता खूप होती. गावामध्ये खूप मान होता. का एकतर कुलकर्ण्यांचं घर म्हणून, दुसरं संतांचं घर म्हणून, आणि तिसरं रामपंचायतन घरामध्ये. असं सगळं असल्यामुळं गावामध्ये विशेष मान होता. आणि इतकं सगळं सुबत्तेचं असं वातावरण, धार्मिक वातावरण घरामध्ये होतं. आणि घरामध्ये धार्मिक आणि गावामध्ये सुद्धा धार्मिक वातावरण. असं सगळं छान चाललेलं होतं. ज्याला प्रपंचाच्या दृष्टीनं सगळं कसं चाललं होतं, छान चाललं होतं, मस्त चाललं होतं. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. असं सुंदर घर, त्यामधले लोक सुंदर, वातावरण सुंदर. परी कोण जाणेल ते अंतरीचे. पण आत जी खळबळ उडाली आहे ती कोणी सांगावी. विशेष करून रामरायांचा स्पर्श झाल्यानंतरची खळबळ उडाली, त्याचं तर वर्णन आपण आपण आपली लायकी पण नाही त्याच्या जवळ जायची. ज्याला समर्थांना म्हणजे त्या नारायण नावाच्या मुलाला 11व्या वर्षी साक्षात भगवान स्पर्श करतात, काय त्या मुलाची योग्यता असेल आणि काय दिव्यता असेल, भव्यता असेल, त्याचा अंदाज आपल्याला काहीच नाहीये. आपण फक्त अकलेचे तारे तोडायचे एवढाच विषय, बरोबर ना. काय त्या मुलाची स्थिती असेल, आणि त्याच्या आधीही घालवेल होती, नाही असं नाही, पण नंतर ती परत कर्षाला गेली. परी कोण जाणेल ते अंतरीचे. समर्थांनी दासबोधामध्ये फार छान एक दाखला दिलेला आहे. ते म्हणतात की धनातच जर आनंद असता, 21 समासेमध्ये दिलेला आहे, धनातच जर आनंद असता तर मोठे मोठे धनवान लोक आणि राजे सुद्धा कशाला वनाच्या मार्गाला गेले असते, कशाला वनात गेले असते. ठीक आहे ना. वनचर लोक राजा म्हणून येतात का कधी, धनवान बनण्याचा प्रयत्न करतात का? आता आपण नागासाधूंचे व्हिडिओ वगैरे बघतो सगळे. त्यांना आनंद कशामध्ये आहे? त्यांची ती राख, त्यांचं तो अग्नी, त्यांचं कमंडलू, त्यांची छाटी, त्या रुद्राक्षाच्या माळा, बस. अजून काही त्यांना नको आहे, बरोबर ना. ह्याच्यातच त्यांना आनंद आहे. ज्याच्यामध्ये वैराग्य जाग झालं त्याला धन मान संपत्ती कशाचंच महत्व राहत, तो सगळ्याच्या पलीकडे जातो. पण ते वैराग्य जागवत नाही, हा तर मुख्य प्रश्न आहे. परी कोण जाणेल ते अंतरीचे. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु. आपण नुसतं तोंडाने म्हणतो रामराय हे माझं सर्वस्व आहे, पण ज्याचा प्रत्यक्ष भाव तसा होतो, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, मग त्याचं पुढचं वचन काय असतं, न अन्यम जाने न एव जाने न जाने. मला दुसरं काही कळत नाही. मेरे तो बस एक गिरीधर गोपाल. दुसरं महत्वाचं आहे, दुसरा नकोय. मी दुसऱ्या कोणाला ओळखत नाही. माझे गिरीधर भगवान जे आहेत, बस तेच माझे प्रभू, मी बाकी कोणालाही ओळखत नाही. ही मीराबाईंची स्थिती आहे.
ती स्थिती ह्या बालकाची 11व्या वर्षीच झाली, जीवनाच्या 11व्या वर्षी. कारण भगवान सूर्यनारायणांनीच ह्यांना उत्पन्न केलेलं आहे. स्वतःच्या अंशातून थोरला भाऊ आणि हनुमंतरायांच्या अंशातून धाकटा म्हणजे हा नारायण नावाचा मुलगा, त्यांना उत्पन्न केलं. आणि कसं आहे, जो ज्या पिंडाचा आहे तो तिकडच धावणार, बरोबर ना. आता हनुमंताचा अंश जर असेल तर त्याचं वागणं पण हनुमंतासारखंच असणार आहे, बरोबर आहे. म्हणून समर्थांनी दासबोध काय परखड लिहिलेलं आहे, जे ईश्वरी अंश ते ईश्वर इच्छिती. ईश्वरी अंश जे आहेत त्यांना ईश्वराचीच इच्छा होते, बाकी कोणाची इच्छा होत नाही. आणि ज्या अर्थी आपल्याला ईश्वराची इच्छा होत नाही आपल्या सगळ्यांना, त्या अर्थी आम्ही कशाचे अंश आहोत आपण विचार करायचा, बरोबर आहे. म्हणून समाधान साधू जनाचे नियोगी म्हणताना हे जे साधू जन आहेत हे सुद्धा ईश्वरी अंशातून झालेले. आता ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती हे ठीक आहे, त्याचा भावार्थ वेगळा, तो वेदांताच्या संदर्भातून आहे. पण ते ईश्वरत्व प्रकट व्हायला अजून त्याच्यावरचा मळ भरपूर आहे आपल्या हृदयामध्ये. आपल्यातलं ईश्वरत्व प्रकट व्हायला अजून बराच अवधी आहे. मुळात गडबड काय झाली आहे हिंदू समाजाची गेल्या 3-4 पिढ्यांमध्ये. पूर्वी आणि आता फरक काय आहे, पूर्वीही गर्भाधान होत असे आणि आत्ताही होत, कारण तो मानवी स्वभाव आहे. पण पूर्वी गर्भाधान हे संस्कारात्मक होत असे, आत्ता अपघात म्हणून होत आहे, कळलं, अपघातात्मक. आणि म्हणून सगळी प्रजा अपघातातून निर्माण होते. जशी कुत्रे मांजरे डुकरांची प्रजा निर्माण होते ना अपघातातून, तशी माणसाची प्रजा अपघातातून निर्माण व्हायला लागली सगळी. ठीक आहे, पूर्वी गर्भाधान होत असे पण तो संस्कार म्हणून होत असे, तर तिथी बघून दिवस बघून उद्देश लक्षात ठेवून त्याच्या आधी 4 महिने 6 महिने दोघं पती पत्नी काहीतरी तप करून, तप म्हणजे अगदी असं जंगलातच जायला पाहिजे असं नाही, मग ते कराल तर मग श्रीधर स्वामीच तुमच्या घरी येतील. पण एवढी कुठली आपली मोठी अपेक्षा ना, असेच महात्मे घरी येतील. पण काहीतरी व्रत घेऊन तप करून काही दिवस संयम पाळून ही मंडळी राहून त्यानंतर त्या शास्त्रीय नियमानुसार तो मुहूर्त वगैरे बघून गुरुजींची चर्चा करून त्यानंतर तो विशिष्ट दिवस ठरवला जात असे, तो काळ ठरवला जात असे आणि संस्कारपूर्वक गर्भाधान होत असे. ते शास्त्रात दिलेले, त्यात पडायची काही गरज नाही आपल्याला, आता तो विषय पण नाहीये. त्यामुळं त्या संस्कार तिथूनच संस्कार सुरू होतो आणि तोच जीव बोलवला जातो जो त्या संस्कारक्षम स्वतः आहे. संस्कारक्षम नसलेला जीव बोलवला जाणार नाही, तिथे येणारच नाही. संस्कारक्षम जीव आहे तोच तिथे येतो. मग कोण मुलगी असेल किंवा मुलगा असेल, कोणी होईल पुढं, पण तो संस्कारक्षम असेल. त्याच्या जन्मापासून त्याची काही लक्षणं तुम्हाला जाणवायला लागते की हा काहीतरी विशेष आहे. पण आता काय होतं, गर्भाधान होतं संस्कार म्हणून होत नाही. आणि मग पंतप्रधानांपासून म्हणायला लागतात आय एम अन ऍक्सिडेंटल हिंदू. बरोबर आहे, आय एम अन ऍक्सिडेंटल हिंदू. आता त्यांचा जन्मच ऍक्सिडेंटल असल्यामुळं असंच होणार आहे ना, आय एम अन ऍक्सिडेंटल हिंदू. त्यामुळं 3-4 या पिढ्या ज्या मधल्या गेल्या, म्हणजे 70-75 वर्षाचा जो कालावधी गेला, म्हणजे ब्रिटिश जेव्हा सोडून गेले हा देश, तेव्हा भारताचं भारतीयत्व पण घेऊन त्यांच्याकडे गेले की काय असं वाटतं. म्हणून तिथं ऋषी सुनक होतोय आणि इथं सगळे कम्युनिस्ट जन्माला येत आहेत भारतामध्ये, अशी अवस्था झाली. ठीक आहे, आता चक्र बदलत आहे, नाही असं नाही, पण त्यामुळं सुसंस्कारित प्रजा निर्माण करण्याची प्रक्रियाच बंद झाली. आणि तुम्ही किती नंतर आदळापट केली, डोकेफोड केली, तर एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे तुमचं मुलं संस्कारक्षम होत नाही. कारण मुळातच तुम्ही आवाहनच अशा जीवाचं केलेलं आहे की ज्याच्यात काही विशेष दम नाही. किती तुम्ही जरी प्रयत्न केला तरी एखाद्या उंदराचा ससा बनवू शकाल. उंदराला फार तर अगदी भारीतले संस्कार केले, उंदराचा ससा बनवू शकाल.
पण त्या उंदराचा तुम्ही उंच असा घोडा कसा काय बनवू शकाल? नाही शक्य ना. म्हणून इथूनच हे ब्रिटिशांनी जे काही डावपेच खेळलेले आहेत हिंदू समाजावर आणि संस्कृतीवर, त्याचा हा भयानक परिणाम आहे असं काही ऐकण्यात आलेलं आहे. त्यात तथ्य आहे असं वाटतं सुद्धा की हिमालयातील असे काही साधू आहेत की ज्यांचा संपर्क दिव्य शक्तींशी होतो, ऋषितुल्य लोकांशी होतो, आणि त्यांच्या संपर्कातून ते म्हणतात की त्यांना हे सगळं पाहवत नाहीये पृथ्वीवरचं आणि विशेष करून भारतातलं. त्यामुळे त्यांना जगाचा उद्धार करण्यासाठी जन्म घेऊन यायचा आहे, पण योग्य आईबापच मिळत नाही. आईबापच जर योग्य नाही मिळाले तर ते येणार कसं तिथं? बीज शुद्ध पाहिजे आणि क्षेत्र शुद्ध पाहिजे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय आणि बीज म्हणजे तेज पुरुषामध्ये असणार. हे दोन्ही शुद्ध असे तरच इतक्या उंचीचे साधू तिथे येतील ना. एकतर बीज शुद्ध राहिलं नाही आणि नंतर क्षेत्र शुद्ध नसल्यामुळे त्यांची वाढ तिथं होणारच नाही. कारण तेवढं तेज सहन करण्याचं क्षेत्र पाहिजे की. पण ज्यांना पिझ्झा खायचे डोहाळे होऊ शकतात. आता कौशल्य मातेचे डोहाळे बघा, सुमित्रा मातेचे, कैकेयी मातेचे डोहाळे बघा, यशोदेचे बघा, हे तर भगवंताचे आहेत, पण समर्थांच्या मातेचे डोहाळे बघा, श्रीधर स्वामींच्या आईचे डोहाळे बघा, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आईचे डोहाळे बघा. याच्यातून काय दिसतं आपल्याला? त्यामुळं हा सगळा घोटाळा कलीच्या प्रभावामुळं बुद्धिजीवी हिंदू समाजावर झालेला आहे. आणि ज्याला पुन्हा हे चक्र उलट फिरवणं, याच्यासाठी कोणीतरी महापुरुष आला तरच होईल असं वाटायला लागलं. त्यामुळे हिंदुत्वाच्या व्याख्या बदलल्या, हिंदू संस्कृतीच्या व्याख्या बदलल्या, सगळंच बदलत चाललंय स्वार्थानुसार, ज्याच्या त्याच्या स्वार्थानुसार. मग मग असं म्हणावंसं वाटायला लागतं की प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कशाला शोधायला हवं, म्हणावंसं वाटतं ना असं विद्वान असणाऱ्या लोकांना. की कोणाबद्दल बोललो बघा नंतर पेपर उघडून म्हणजे कळेल. म्हणून असं विशेष जो अधिकारी महात्मा असतो त्याच्या हृदयामध्ये सतत ही ज्योत पेटलेली असते. आत्ता मी यांच्यात आहे, एक दिवस मला हे सगळं सोडून समर्थांची जोडी हातात घ्यायची. एक दिवस तो कुठला तो त्यांना माहिती, मला माहिती नाही. पण हा एक ड्रायव्हिंग फोर्स सदैव त्या सात्विक वृत्तीच्या किंवा त्या साधक वृत्तीच्या त्या व्यक्तीमध्ये सतत तो तेवत असतो. सतत त्याला ते वाटत असतं, मला नाही, मला ह्याच्यात रमायचं नाहीये, माझा जन्म ह्याच्यासाठी झालेला नाहीये, मला वेगळं काहीतरी जीवन जगायचंय, मी एवढ्यासाठी जन्मलेलो नाहीये. अरे काय कमतरता होती? एकदा आईनं म्हटलं, नारोबा, समर्थांचीच गोष्ट सांगतो, त्यांचंच चाललंय ना, नारोबा उद्या ताक घेऊन ये बरं. हो म्हणाला, आणतो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आई गेली त्या खोलीमध्ये जिथं सगळी व्यवस्था केलेली असते, तिथं 121 गाडगी भरून ताक, 121 गाडगी, वाट्या नाही पुण्यातल्या सारख्या, घ्या ताक घ्या, घ्या, वाट्या नाही गाडगी भरून. ती म्हणजे एवढी ताक आणले कोणी? मग एकदम आईला आठवलं, रे आपण नारोबाला सांगितलं होतं ताकाची व्यवस्था कर म्हणून. आई गेली विचारायला, नारोबा काय? तर ताक बंद बंद करून चाललेलं होतं त्यांचं काही. पहाटे पहाटे ते सगळं झालं. अरे नारोबा काय ताक तू आणलंस का? हो, तुझी आज्ञाप्रमाण, मातेची आज्ञाप्रमाण म्हणून मी हे केलं. पण एवढं ताक कशाला? मारुतीरायांचा 11 11 121, 11 गुणिले 11 किती? 121. मारुतीरायांसाठी मी ताक एवढा आणलेला आहे.
आदल्या दिवशीच जाऊन त्या गवळ्यांना सांगून आले हे धाकटे. आता कुलकर्णी ना हे त्यांचं थोडं वट आहे. हे बघ, ऐकून ठेवा, उद्या सकाळी सकाळी 121 गाडगी भरून ताक इथं मिळालेलं पाहिजे. वय वर्ष 8. एका लंगोटावर फिरणारं पोर गावभर. जी सरकार असं म्हणून त्यांनी होकार दिला. हे गेले पळून. इतकी व्यवस्था ज्यांची आहे घरामध्ये, लहान पोराला इतका मान आहे गावात. मला काय सांगायचंय, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. पण आत काय चाललंय हे त्यांच्या थोरल्या बंधूंशिवाय कुणालाही माहिती नाही. आणि त्यांचे थोरले बंधू तसेच होते, सूर्याचेच अंश होते. त्यांना सगळं दिसणारच ना प्रकाश. आत काय चाललंय दिसणारच ना त्यांना. किती बालपणीच्या कथा समर्थांच्या आहे. एकदम आई पकडायला गेले तर आई आणि मूल नातं लक्षात घ्या. लहानपणीच्या गोष्टी अगदी एवढे छोटे असतात. आमच्या नारोबाला अंधारात भीती वाटेल वगैरे म्हणून आई जरा असते ना गंमत करायला जाते, भॉक करायला किंवा असं काहीतरी. तर आई भॉक करायला गेले तर आईलाच भॉक झालं. हं, ते बाहेरला भॉक करायला गेले आणि तिथं एकदम वानर दिसायला लागलं तिला. विचित्र अंधारामध्ये विचित्र असं वानर दिसायला लागलं तिला. आई घाबरली, मागं सरकली. नारोबा काय झालं, काय झालं, मीच आहे. गोटा केलेला छोटा मुलगा समोर आला. आई काय झालं, मीच आहे. कळलं का? म्हणजे जो अधिकार आहे त्या महापुरुषांचा, त्याचं कधीतरी, आता ती आई आहे म्हणून तिला कधी कधी त्यांनी दाखवलं. आईचा अधिकार आहे ना. यशोदेला दाखवलं होतं, कौशल्येला दाखवलं होतं. मग तो आईचा अधिकार आहे. तर पण लगेच माया पसरून टाकतात. परत ते लक्षात येऊ देत नाही. परत लगेच मायेचं आवरण पसरून टाकतात. पण म्हणजे इतका ज्यांचा अधिकार आहे, त्या आत काय चाललेलं आहे हे गावातल्या कोणाला कळलं नाही. हा मुलगा असं काहीतरी विचित्र करू शकेल, याच्या लग्नाचा घाट घातला तर सावधान प्रकरण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ऐसे कोठे हो न वर्तले, ब्रह्मादिकासेही अलभ्य झाले. ब्रह्मादिकांना सुद्धा हे जमलं नाहीये, हे यांनी करून दाखवले असं म्हटलेलं आहे. तेव्हा अंतरी काय चाललेलं आहे याचा ठाव ठिकाणा एखाद्या अधिकारी सत्पुरुषालाच लागतो. एकदा एक काय त्याला म्हणतात, सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, तो आला होता. आणि हस्त सामुद्रिक आला आणि ह्या लहान 5 वर्षाचं मूल, ते नारोबांची गोष्ट सांगतोय, 5 वर्षाचं मूल आहे. आता त्यांना सवयच ना, हस्त सामुद्रिक म्हटलं इतका तेजपुंज छोटा गोंडस, इतका दिसायला सुंदर बाळ, बघितल्यावर कोणालाही वाटणार ना जवळ घ्यायला त्याला. अरे पण सहज हात बघितला त्या मुलाचा, उजवा हात. मुलांचा उजवा हात बघावा, मुलींचा डावा हात बघावा. उजवा हात बघितला आणि बघतच राहिला. नंतर उठला, त्या 5 वर्षाच्या मुलाला साष्टांग नमस्कार केला. हस्त सामुद्रिकानं, आणि नाचायला लागला. भले भले एवढं स्वरूप आहे, पण काय पुढे करणार आहे. या गरीब ब्राह्मणाला विसरू नका मायबाप, असं म्हणून त्यांना नमस्कार करायला लागला. त्यांनी त्यांना बाजूला नाही म्हणलं, अरे काय करतोस. सांगितलं काय तुमच्या हातात दिले सांगतो. एक एक गडगड गडगड सांगायला लागला. चुप बस, आता हे प्रकट करायचं नाही, कुणाही समोर हे बोलायचं नाही, चुप बस. म्हणून मी गप्प बसतो. पण ह्या म्हाताऱ्याला विसरू नका म्हणाले. तुम्ही फार मोठे होणार आहात पुढं, त्या गरीबाला विसरू नका. नाही म्हणाले, तुम्ही या, कुठं तरी सापडेनच ना तुम्हाला, तुम्ही या म्हणाले. आता मी कुठं जाणार आहे तुम्हाला माहिती आहे. हस्त समुद्रिका तुम्ही. पण पूर्वीची विद्या ही काही थुका पॉलिशची विद्या नव्हती. गुरूंची सेवा केल्यानंतर फळ रूपात मिळणारी विद्या होती. गुरूंनी सेवा करून त्यांना संतुष्ट करून मग ही विद्या मिळत असे, म्हणून ती कधी व्यर्थ जात नसे, अशी विद्या होती ना. त्यामुळं, आणि ते आले बरं का नंतर. समर्थ जेव्हा चाफळामध्ये आले तेव्हा हा अगदी जख्म म्हातारा झालेला का असे ना, पण हा मुलगा जो आपण पूर्वी बघितला होता त्याला बघण्यासाठी हा हस्त सामुद्रिक चाफळात आला होता. समर्थाने अर्थातच त्याला ओळखलं, भरपूर धन दिलं आणि त्याची रवानगी केली.
पण याचा अर्थ काय आहे की जे अधिकारी साधक असतात त्यांच्या अंतरंगात काय खळबळ माजलेली आहे 24 तास जवळ राहणाऱ्याला लक्षात येत नाही. येते का लक्षात? 24 तास जो जवळ राहतो ना त्याच्या लक्षात येत नाही काय चाललेलं आहे. मनी आठविता तो कंठ दाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. या सगळ्या गोष्टी आठवल्या आपल्याला की माझा कंठ दाटून येतो. का बरं? कारण त्या लोकांना मी मागं सोडून आलोय. कशासाठी मागं सोडून आलो? रामरायाची प्राप्ती व्हावी, पण त्याची पण प्राप्ती झाली. त्यांना दुःखात लोटून आलो आणि इकडं रामराय पण भेटलेले नाही. म्हणून मनी आठविताची तो कंठ दाटे. त्यांचं प्रेम आठवलं, त्या लोकांनी आपल्याशी केलेला संवाद आठवला, त्यांची जवळीक आठवली. बरोबर ना? काही घटना आठवू शकतात. त्यामुळं काय होतं? कंठ दाटून येतो. विशेष करून आई आहे, वडील आहेत. वडील गेले असल्यामुळं नसावं वडिलांच्या बाबतीत, बंधू आई हे दोघं तर होते. ह्या बाबतीत कधीतरी त्या लहानशा 11-12 वर्षाच्या मुलाला वाटणार की नाही आपली आई आपल्या मागं किती अश्रू ढाळत असेल, दादाला काय आई दादाला तिला समजावण्यात किती शक्ती खर्च करावी लागत असेल. आणि मग त्यांना ते कधीतरी असं वाटलं की मग काय होतं? मनी आठविताची तो कंठ. साधना करणं ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. एसी मध्ये बसून, कोचवर बसून हे असलं काम नाहीये साधनेचं. साधनेसाठी खूप धडपड करावी लागते, वैराग्य निर्माण व्हावं लागतं. दीक्षित होते आपले शिवानंद स्वामी, दीक्षित, उच्च विद्याविभूषण, आणि मलेशियामध्ये जाऊन डॉक्टरकी केली आणि तिथे इतकं प्रेम संपादन केलं लोकांचं. म्हणजे सेवा धर्म त्या काळात मला वाटतं शिवानंद स्वामी आणि श्रीधर स्वामी दोघांनी सेवा धर्म केलेला आहे. श्रीधर स्वामींनी गडावर केला, ह्यांनी तिकडे केला हॉस्पिटलमध्ये. इतकं प्रेम दिलं लोकांना. म्हणजे औषध दिलं का प्रेम दिलं हा मोठा प्रश्नच आहे. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही. त्या रोग्यांना औषध त्यांनी दिलं का प्रेम दिलं हे सांगणं अवघड आहे. इतकं प्रेम केलं सगळ्यांवर आणि त्याचा परिणाम असा झाला की वैराग्य निर्माण झालं. कडकडीत वैराग्य, साधं सुद्धा नाही, कडकडीत वैराग्य निर्माण झालं. 6 का 6.5 वर्ष त्यांनी ते केली तिथं. आता उपासनाच म्हणूया त्याला, नोकरी म्हणायलाच नको, तो शब्द फार खालच्या दर्जाचा झाला. उपासनाच केली म्हणायला. हा नारायण आहे माझ्या समोरचा जो रुग्ण, हा नारायण आहे या भावनेनं त्यांनी उपासना केली तिथं. आणि ते सोडून चालले म्हटल्यावर सगळेच हळहळले, सगळे हळहळले. ते तुम्ही का चाललाय सोडून? आम्ही हे वाढवतो, ते करतो, अमुक करतो, तमुक करतो. म्हणाले बाबा मी तुमच्यावर असंतुष्ट आहे म्हणून सोडून चाललो नाहीये. माझं एवढंच काम होतं भगवंतांनी नेमून दिलेलं, ते पूर्ण झालंय. आता मला परत जायचंय आणि भगवत प्राप्ती करायची. आणि जे काही बोचकं होतं आपल्या जवळचं ते घेतलं, भारतात आले. तामिळनाडूचे होते ना, तामिळनाडूच्या त्यांच्या घरात पण गेले नाहीत, बाहेरच्या बाहेर बोचकं ठेवून दिलं. बघा, म्हणजे वैराग्य नावाची गोष्ट की साधी गोष्ट नाहीये. अधिकारला ते ठेवून दिलं. कुणाशी आई मी आलोय, ये जरा मी चाललोय, आता लवकर बघ, शेवटचं दर्शन घे. काही नाही, आले, ठेवलं तिथं. काय कुठली गाडी मिळाली ती घेतली, थेट हिमालय गाठला. आणि असा जो तयारीचा आहे त्याच्यासाठी सद्गुरू वाटच बघत असत कधी येतोय. त्याची सगळी योजना तयार आहे. आपल्यासाठी पण सद्गुरू वाट बघतात, फक्त अजून किती जन्म एवढाच फरक असतो. तर शिवानंद स्वामींसारखे असतात, त्यांच्यासाठी अजून हा किती दिवसांनी येतोय याची गुरु वाट बघत असतात. आपल्यासाठी पण गुरु वाट बघतात, फक्त किती जन्मानंतर येतोय. 5 जन्म, 10 जन्म, मग मध्ये डुक्कर विक्कर होऊन येतोय की काय बरं, पुत्र मांजर होऊन येतो की काय बरं, अशी आपली स्थिती आहे. आणि लगेच तिथे गेले, गुरूंच्या काही सेवा केली. हा संन्यासाचा अधिकारी आहे, ताबडतोब संन्यास दिला. आणि कधी आत्मज्ञान झालं ते त्यांचं त्यांनाच माहिती. कारण कडकडीत वैराग्य प्राप्त झाले की आत्मज्ञान व्हायला वेळ लागत नाही. अंतरापासून वैराग्य,
तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. दुसरं दुर्भाग्य नाही, लोलंगते एवढं. म्हणून अशा स्थितीमध्ये हा साधक काही काळ असतो की त्याला मागच्या आठवणी पण ओढतात आणि भगवंताने ओढल्यामुळे तर तो तिकडे वेड्यासारखा धावलेलाच असतो. अशी घालमेल आपल्या जीवनात कधी झाली याचा आपण विचार करायचा. अशी घालमेल होते आपली पण कधी होते? मुलगी माहेरी निघाली की होते. मुलीला पण होते सासरी ती निघताना. ही मुलगी सासरी निघताना आईची होते आणि मुलीची सासरी जाताना मुलीची होते अवस्था. होते अशी. तशी जी अवस्था आहे मनाची, त्याच्या अनेकवट अवस्था भगवंतासाठी जेव्हा होईल त्यावेळेला म्हणू शकतो हा आता उजाडलाय. कळलं का? नाहीतर चाललेलं आहे ढकल गाडी. मग पणत्या लावून लावून रात्र घालवायची. सूर्य काही उजाडलं उगवलेलं नाही, पणत्या लावा. मेणबत्त्या आवडतात, सध्या मेणबत्त्या आवडतात लोकांना, नाही का? मेणबत्ती लावायची. आणि म्हणून स्वतःच सेल्फ अनालिसिस की माझी ही स्थिती आहे का? मला कधी वाटेल रामरायासाठी किंवा आपले सद्गुरू त्यांच्यासाठी असं कधी वाटेल? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ना. त्या 11व्या 12व्या 13व्या वर्षी या मुलाला हा प्रश्न पडलेला. म्हणून तर आज ते आपल्यासाठी प्रमाण आहे. आणि मग पुढं बळे लाविता चित्त कोठे जडेना, समाधान ते काही केल्या घडेना, नव्हे धीर नयनी सदारी नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे कंठे. फार अवघड हे सगळे विषय सांगायचे आणि अधिकार नसताना बोलायचं म्हणजे तर फारच अवघड आहे. कारण हे सगळे साधकाच्या अंतरंगातले विषय आणि कृपा करून सरस्वती मातेनं हे त्यांना बोलायला लावलेले. आपल्यावर कृपा व्हावी. नाही तर त्यांच्या त्यांच्या मनात राहिलं असतं तर काय कळलं असतं आपल्याला? सांगा याच्यात काय मिळालं असतं याच्यात? ते सरस्वती मातेची कृपा आहे आपल्यावरती की त्यांना ते बोलायला लावलं आणि ते त्यांनी लिहून घेतलं, म्हणून हे आपल्याला चिंतनासाठी मिळतंय तरी आज. बळे लाविता चित्त कोठे जडेना, कुठेही चित्त लावायला जा, चित्त कुठंच लागत नाही. लोक बोलायला येतात, हो का, बर ठीक आहे, याच्या पलीकडे बोलावंसंच वाटत नाही, कारण ते बोलणं प्रपंचातलं आणि आम्हाला प्रपंचाशी काही कर्तव्य राहिलेलं म्हणा नाही. तर इथं तरी होणार आहे, तिथं व्हायचं ते होईल. प्रपंचाशी काही कर्तव्य राहिलेलं नाही. काय करायचंय प्रपंचामध्ये जाऊन? बळे लाविता चित्त कोठे जडेना, नुसतं तर जडतच नाही, बलपूर्वक जरी लावलं तरी ते चित्त कुठेही लागत नाही. समाधान ते काही केल्या घडेना. आणि स्थिती अशी आहे, प्रपंचात चित्त लागत नाहीये आणि परमार्थाची प्राप्ती झालेली नाही. अशी फार विचित्र ही मधली तगमगीची अवस्था आहे. काल मी बोललो तसं, हा नदीचा काठ सोडलेला आहे आणि पलीकडचा काठ अजून लागलेला नाहीये आणि नदी वाटेल तिकडे घेऊन चालली वेगा. ही जी अवस्था आहे साधकाच्या जीवनातील, ही याला बाबा वेलसर यांनी आणीबाणीचा काळ म्हटलेला आहे. आणीबाणीचा काळ, बरं का. कारण ते म्हणतात की तिथं सद्गुरू आहेत असंही त्या साधकाला वाटत नाही. असतात ते सद्गुरू, काही सोडत नाहीत, पण ते आहेत असं जाणीव होऊ देत नाही. बरोबर, ती जाणीव होऊ देत नाहीत, मी तुझ्या बरोबर आहे. भगवंत दिसत नसतो, संसार सोडून दिलेला असतो. माझं म्हणणारं कोणीच नाही. का? इतर संसारिक असतात ते म्हणतात खुळा आहे, नसता नाद करतोय, देव काही आमच्यापाशी नाही. समर्थांनी केलेलं आहे वर्णन. हे लोक कसे म्हणतात देव काही आमच्या जवळ नाहीये का? अरे आत्ता थोडं परमार्थाला लागलेल्या आपल्या मुलीला आई उपदेश करते, हे फार करायचं नसतं बरं. ते फार करतच नसते, थोडंच करत असते, हिला फार वाटायला लागतं. आणि मग अशा वेळेला जावयाची बाजू घ्यायची. जर जावई
तक्रार करत असेल हिची, ही अशी अशी आहे बघा तुमची पोरगी, हो का मी समजावते तिला, आणि नसेल तर घरी येऊन बसायचं. त्यावेळेला जावई सगळी उत्तम ट्रीटमेंट देणार. का सासूबाई आपलं काम करायला आलेत ना. एकदम. आणि अशा वेळेला मग मुलीला समजावायचं, हे फार करायचं नसतं, देवाचं आहे तेवढं. हिचं वय आहे 65, मुलीचं वय आहे 30-35, फार तर 40. हा, आणि हिला अजून सुटत नाही म्हणून आपल्या मुलीला सांगतात. तिला सांगायला पाहिजे, बाळ मला जमलं नाही ते तू करत आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. असं व्हायला पाहिजे. होतं उलट. हे फार करायचं नसतं. आपण अरे आपण नाही, तू प्रापंचिक आहे. अगं तू 65ची झाली, तुझं संपलंय आता. आपण प्रापंचिक लोक, आपण काही संतांपैकी आहोत का? ही अशी स्थिती समाजाची आहे. त्यामुळं गृहस्थ असणाऱ्या साधकांची अजून वाईट अवस्था आहे. पण त्याच्यातून त्याला जावं लागतं. जो ते पार करेल तो जिंकेल, जो प्रपंचाची ढाल पुढं करेल तो तिथंच अडकेल. म्हणून कशाला किती वेटेज द्यायचं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. प्रपंचाचं नाव पुढं करून तुम्ही परमार्थाची जर धुळधाण करत असाल तर हा मनुष्य देहात येऊन केलेला अपराध आहे. ठीक आहे, हा अपराध आहे. तेव्हा मनुष्य देह मिळालाय म्हणून प्रपंचाची टिमकी वाजवणं हे बंद केलं पाहिजे. प्रपंचाला योग्य ते स्थान देऊन ती कर्तव्य पार पाडली पाहिजे. पण पायीची वाहन पायी बरी असाच प्रपंच केला पाहिजे. लोक प्रपंच हा मुकुटासारखा डोक्यावर ठेवतात आणि परमार्थाचं स्थान मुकुटाचं डोक्यावरच आहे, त्याला पायात आणतात. हे चुकतं. पण अशा साधकाचं काय होतं, बळे लाविता चित्त कोठे जडे ना. कारण आजूबाजूला हे सगळे असं उलट पढवणारेच लोक असतात. फार करायचं नसतं. अति सर्वत्र वर्ज्य आहे. सगळं तत्वज्ञान आठवायला लागतं ते आपल्याला. फार करायचं नसतं. बळे लाविता चित्त कोठे जडे ना, समाधान ते काही केल्या घडे ना. कारण भगवंत भेटलेले नाहीयेत आणि लोक आपल्याला त्रास देत आहेत. नभे धीर नयनी सदा निरलोटे. धीर कसा राहणार सांगा? त्याला सपोर्ट करणारा कुणीच नाहीये. समजा एका घरामध्ये 7-8 लोक असतील आणि येता जाता त्या एका माणसालाच टार्गेट केलं जात असेल घरामध्ये, समजा एकालाच. आता एवढे लोक नसतात हा वेगळा विषय आहे, पण धरूया आपण तात्पुरतं 7-8 लोक आहेत आणि एकालाच बोललं जातं, तिथं चुकलास तिथं चुकलास, तू मूर्ख आहेस, तू बिंडोक आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू दुष्ट आहेस, तू नाकर्ता आहेस, तुला कोणाशी काही घेणं देणंच नसतं, तुला आमच्यात मिसळायचंच नसतं. सारखं येता जाता कानी कपाळी जर एखाद्याला कोणी ओरडायला लागलं तर काय अवस्था होईल त्याची? नभे धीर नयनी सदा नीर लोटे, अशी होईल ना अवस्था. ही तर प्रपंचातली अवस्था सांगितली. परमार्थात त्याच्याहून अधिक परिश्रम आहे. कारण तिथं येणारा जाणारा तुमची परीक्षाच करणार आहे. येता जाता तुमची परीक्षा आहे. हा असं काय करतो, बरोबर करतो का, चुकीचं करतो का, कशासाठी करतो, आमचं बरोबर की तुमचं बरोबर, ह्याच्यातच सगळा वेळ चाललेला असतो लोकांचा. आणि अशी वेळ येते की ज्या वेळेला, आणि भगवंत मुद्दाम त्या जीवाला, त्या साधकाला अशा एका विचित्र स्थितीत टाकतो की जिथं सगळे विरोधकच उभे राहतात. भोवतीनं सगळे विरोधकच उभे राहतात. श्रीधर स्वामींच्या चरित्रात बघितलं, त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची पण त्यांना मठात जेवायला द्यायचं. त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची अंग मेहनतीची पण त्यांना समाधी मंदिरामध्ये प्रवेश द्यायचा नाही. त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आणि खाली गावातून भिक्षा मागितली तर गावकऱ्यांना सांगायचं की याला भिक्षा वाढू नका. जगायचं कसं? काय होतं, नभे धीर नयनी सदा नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मग स्वामी रात्री अपरात्री समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या त्या खिडकीमध्ये जाऊन बसत आणि
मंद प्रकाशामध्ये तेवणाऱ्या त्या समयीच्या प्रकाशामध्ये समाधीकडे पाहत आणि समर्थांची प्रार्थना कर. किती करुणाष्टक तिथं स्वामींनी म्हटले असतील काय माहिती आपल्याला त्या काळात, हो ना. पण अशी स्थिती निर्माण होते. आणि मग अवस्था मनी लागली काय सांगू, गुणी गुंतला हे तर कोणासी मागू, बहुसाल भेटावया प्राण कुठे, उदासीन हा काळ कोठे नकठे. ही घालमेलीची अवस्था कुणाला सांगितली म्हणजे कळेल. ज्या लोकांना आता कोरोनाची गोष्ट झाली, तर कोरोनामध्ये काय झाली गंमत, डॉक्टरांनाच माहित नाही की उपाय काय आहे. बरोबर आहे. अरे कितीतरी रुग्ण हे गिनिपिक सारखे मेलेले डॉक्टरांच्या प्रत्यक्ष प्रयोगात. डॉक्टरांनी त्या गिनिपिकवर प्रयोग, कारण त्यांनाही संधी नाही ना प्रयोग करायला. इतक्या वेगात तो वाढला की डॉक्टरांना पण माहिती नाही काय करायचं. मग आता सदसद विवेकाचा उपयोग करून त्यांनी डायरेक्ट रुग्णावरच ते प्रयोग केले. त्याच्यात कितीतरी केले जिथं डॉक्टरांनाच कळत नाही काय झालेलं आहे. बघा जेव्हा तुमच्या त्या तुम्ही जाता विशेष करून मुलांसाठी वगैरे डॉक्टरांकडे जाता, म्हणता काय झालंय ते बघतात, लिहून देतो काय झालंय व्हायरल आहे, एवढंच होतं. व्हायरल आहे म्हणजे डॉक्टरलाही माहिती नाही काय झालंय. कळलं का. व्हायरल आहे, व्हायरल काही रोगाचं नाव नाहीये. व्हायरसमुळं झालेलं काहीतरी, विषाणूमुळं झालेलं काहीतरी आहे जे तुम्हाला त्रास देतं. फक्त ते भीषण नाही म्हणून. पण कोरोना एवढं भीषण असेल तर काय होईल. समाजामध्ये पारमार्थिक व्यक्ती कुठल्या भूमिकेतून काय अनुभवत आहे याची जाणीव दुसऱ्या पारमार्थिक व्यक्तीलाच कळू शकते, की जी त्याच्या आसपास असण्याची संभावना फार कमी. बरोबर आहे. जेव्हा मीराबाई नाचायला लागत तर काही स्वतःहून नाचत नसत, तो भगवंत त्यांच्यात शिरून तिला नाचायला लावत असे. तो गोपीभाव जागृत करत असे भगवंत मीराबाईंमधला. मग त्या, आणि ती राजकन्या, राजकन्या काय राणीच होती, नुसती राजकन्या नाही राणी होती मेवाडची. आणि अशी आपली राणी नाचतीये म्हटल्यानंतर, आता ही राणी वासात नाचतीये, उद्या रस्त्यावर येऊन जर नाचायला लागेल तर काय आपली अब्रू राहील असं वाटायला लागलं. आणि म्हणून मग तिला त्रास देणं, तिला बोलणं, हे सगळं सुरू झालं. काय घालमेल झाली असेल त्यांची. अवस्था म्हणी होय नाना परी, काय लागली काय सांगू. काय अवस्था माझी मनाची आहे कुणाला सांगू मी. ज्याला कळेल असं कोण आहे आजूबाजूला, कुणीच नाही. सगळे तर प्रापंचिक जीव आहेत, कुणाला सांगायची सोय नाही. जसं घरावर काहीतरी मोठं संकट आलं तर त्या लहान मुलांना तुम्ही सांगता का, अरे बाबा काय सांगू, 7 पिढ्यांचं कर्ज पडत झालेलं आहे आपल्यावर, कधी घरावर जप्ती येईल आणि उद्या रस्त्यावर आपल्याला जायची वेळ येईल. मुलांना सांगतो आपण ही गोष्ट असं झालं असेल तर, लहान मुलं असतील तर घरातली, जरा जप्ती म्हणजेच काही कळत नाही, कर्ज म्हणजेच काही मुलांना कळत नाही. मग त्यांना सांगून उपयोग काय. म्हणून पारमार्थिक स्थितीमध्ये असणारा साधक कधी कधी तुम्हाला विषण्ण झालेला दिसेल, कधी कधी तुम्हाला तो थोडा विचित्र वागल्यासारखा दिसेल, लगेच आपलं सुरू होतं साधकांनी असं वागायचं नसतं, सगळ्यांची प्रेमाने वागायला हवं, सगळीकडे भगवंत नटलेला आहे अशी त्याची भावना हवी. त्याची तुझी काय आहे, आमची काही आम्ही प्रापंचिक, आम्हाला सगळं अलाउड आहे. पण तो साधक आहे त्याची भावना अशी असायला हवी. बरोबर. त्यामुळं साधकाला ही तयारी ठेवायला पाहिजे. अवस्था म्हणी लागली काय सांगू. अशा स्थितीत कारण
जितके तुम्ही वर जाता तितके तुम्ही विरळ बनता आणि शिखरावर एकच असतो. हं? त्यामुळे ज्याला जीवनात उन्नती करायची आहे त्याला अलिप्त होण्याची कला जमली पाहिजे. अलिप्त होण्याची कला. कारण जसे तुम्ही वर जाता तसा तो डोंगर किंवा ते जे शिखर आहे ते निमुळत होत जात. बरोबर आहे ना? मग जसे तुम्ही वर जाता तसं ते आता दहीहंडीचं बघा. दहीहंडीचे किती थर असतात? 10 थर, 15 थर, 20 थराची दहीहंडी. पण सगळ्या थरात सगळी सारखी संख्या असते का? हं? शेवटचा जो थर आहे तो एकट्या दुकट्याचा असतो. बरोबर? आणि तो एकटाच तो फोडतो दहीहंडी. बाकीचे मग खाली 3 असतील, मग खाली 5 असतील, मग त्याच्या खाली 7-10 असतील. असं होत जातं ना. म्हणून ज्याला प्रगती करायची आहे त्याला एकट्यानं पुढे जायची तयारी ठेवावी लागेल. ज्याची ती तयारी नाही त्याची पारमार्थिक प्रगती तर होणारच नाही. मी आणि माझे सद्गुरू, मी आणि माझा भगवंत, बास. याच्या पलीकडं सत्य दुसरं काहीही नाही. म्हणून संतांनी जे नंतर लोकांमध्ये काम केलं लोकांतामध्ये, हे भगवंताच्या आज्ञेवरून केलं. विविक्त देश सेवित्वम अर्धिर जनसंसदी हे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांची भूमिका असते. त्यांना कशामध्ये रुची नसते. देवाची आज्ञा आहे, देवांचं कार्य आहे, त्यांनी सांगितलं आहे म्हणून एवढा गोतावळा गोळा करायचा. येते लक्षात. राजकारण्या लोकांना पण गोतावळा लागतो आणि संतांना सुद्धा गोतावळा लागतो. दोघात फरक काय आहे? राजकारणी माणूस गोतावळ्याशिवाय जगू शकत नाही. त्याला वाटतं माझं अस्तित्व संपलं, हे नसेल तर माझं अस्तित्व संपलं. बघा ते हिरो नट नट्या आणि त्यांचे क्रिकेटर्स वगैरे वगैरे, कायम बातमी यायला पाहिजे आपली, लोकांमध्ये जायला पाहिजे, असं असं करायला पाहिजे, मग लोकांनी पण असं असं त्यांना करायला पाहिजे, मग त्यांच्या मनाला बरं वाटतं. होतं ना असं. किंवा तो राजकारणी असेल, तो आला किंवा लोकांनी सगळं त्याच्या जय हो जय हो, तुम आगे बढो हम तुम्हारी वाटलं साथ असं म्हणून त्याच्या पाठी जायला पाहिजे. हं? संतांचं तसं नाही. या क्षणी सगळा गोतावळा गायब झाला, त्यांना फरक पडत नाही. रामरायाची इच्छा त्यांनी दिली, त्यांनी काढून घेतली. मला काय फरक पडतोय? मी आहे तसा आनंदात एकांतामध्ये स्थिर आहे. त्यामुळं साधना कालामध्ये आपण जर एकटे पडले असू तर भगवंताला साधुवाद द्या. आणि जर एकटे पडले नसू तर त्याला विचारा, एकटं कधी पडणार आहेस मला? आहे हिंमत? विचारायची हिंमत आहे का? मी एकटा अजून का पडलो नाही देवा? काय माझं चुकतंय सांग? की मी एकटा का पडत नाही? हे सगळं उलटाच प्रवाह आहे इथं. अवस्था नाही लागली काय सांगू, गुणी गुंतला हे तर कोणासी मागू. ते सगुण रूप भगवंताचं पाहण्याची जी हेतू गुंतलेला आहे. नीलांबुजश्यामल कोमलांगम सीता समारोपित भागम, असे जे भगवंताचं किंवा आत्तसज्जतनुषा विषस्पृशा वक्षया शिवनशन्न संगिनम, हे जे वर्णन आहे भगवंताचं, ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं, हे जे वर्णन आहे, ह्या सगुण रूपामध्ये जो हेतू गुंतलेला आहे, माझं मन गुंतलेलं आहे. कुणाला सांगू की मला हा हवाय म्हणून माझी अशी अवस्था झाली? कुणाला समजावून सांगू? अवस्था मनी लागली काय सांगू, म्हणजे काय सांगू म्हणजे कुणाला सांगू काय मनाची अवस्था झाली आहे? का गुणी गुंतला आहे तो कोणास सांगू? त्या पुरुषोत्तम भगवंताच्या प्राप्तीसाठी मी तळमळत आहे. गुणी गुंतला आहे तर कोणास सांगू? त्या सगुण रूपामध्ये माझं मन एकाग्र होण्यासाठी तडफडत आहे, पण ते रूप समोर प्रकट होत नाहीये.
हे काही लोकांना सांगण्याचा हा विषय आहे की त्यामुळं माझं मन फार उद्विग्न झालंय, म्हणून त्या भगवंताच्या दर्शनासाठी मी तळमळत आहे, त्याची प्राप्ती व्हावी म्हणून माझी अशी अवस्था आहे. पण हा विषय चार चौघात सांगण्यासारखा नाहीये, म्हणून त्या टाकळीच्या गुहेतून निघून इतका प्रवास करून त्या काळाराम मंदिरामध्ये पोहोचायचं आणि संध्याकाळच्या वेळेला आरती झाल्यानंतरचा जो काही मंदिर बंद करायचा काळ आहे त्या काळामध्ये रामरायाशी संवाद करायचा. गुणी गुंतला आहे तर कोणाशी जाणू, मला कायमस्वरूपी तुझ्या मंदिरात राहता येणार नाही, तुझ्याजवळ मी तिथं गुहेत राहतो, तिथं तू आहेस की नाही मला समजत नाहीये, तुझं रूप दिसत नाहीये, आता मी काय करा. गुणी गुंतला आहे तर कोणाशी मागू, सांगू कोणाशी मागू, बहुसाल भेटावया प्राण फुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. इथं बहुसाल भेटावया प्राण फुटे याचा अर्थ हृदयामध्ये स्थिर झालं, प्राणांचं स्थान हृदयापाशी आहे ना, हृदयापासून वरती प्राणांचं स्थान आहे. इथं असणारा प्राण जणू काही हृदय फोडून बाहेर निघेल अशी माझी अवस्था झाली. बघा, विचार करा. बहुसाल भेटावया प्राण फुटे. भरत आणि राम भेटीमध्ये एक सुंदर हिंदीमध्ये पद आहे, ते एकदम आठवं लागतं. विचार करा की भरत चित्रकूटाच्या पायथ्यापर्यंत आलेले आहेत, चित्रकूटाच्या पायथ्यापर्यंत आलेले आहेत आणि 6-6.5 कोस अंतरापर्यंत ती सगळी सेना त्यांची चतुरंगिणी ती पसरली आणि त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलंय की जा आणि पाहून या अशा अशा प्रकारचे कोणी साधू बसले आहेत का. आणि त्यांनी सांगितलं की अमुक अमुक दिशेला अग्नी प्रज्वलित आहे आणि त्या ठिकाणी 3 साधू आम्हाला दिसले. भरतांना वाटलं की रामराय इकडंच असणार आणि म्हणून ते तळमळीनं तिकडे निघाले आणि ते निघाल्यानंतर पुढं पुढं जात राहिले. बरं, मागोमाग शत्रुघ्न आहे, सुमंत्र आहे, गुहक आहे आणि थोड्या अंतरावरती वसिष्ठादिक ऋषीमुनी मागं पडलेले आहेत आणि उत्कंठेनं आता भरत निघालेला आहे. पेटवणीसाठी ठेवलेली काही शेण्या वगैरे ह्या त्यांना दिसल्या, काही वस्त्र खुण्यासाठी ठेवलेली दिसली की या दिशेनं जायचं, असं जायचं, कारण नदीवर जावं लागतं ना. हे सगळं त्यांनी बघितलं. अरे ह्याच मार्गावर रामराय असणार असं दिसतंय आणि पुढे गेल्यानंतर प्रचंड मोठ्या अशा एका दगडावरती पसरट असणाऱ्या रामरायमध्ये बसलेले आहेत. डाव्या बाजूला सीतामाई उभ्या आहेत आणि थोड्या मागच्या बाजूला उजव्या बाजूला लक्ष्मण धनुष्यावर असा हात ठेवून उभे आहेत. ते दृश्य डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि वर्णन असं आहे, निळा अग्नीची ज्योत दिसावी, निळ्या अग्नीची ज्योत दिसावी तसे रामराय हे भरतांना दिसले. तेजपुंज बसलेले आनंदात. आणि वर्णन असं आहे की स्वयंभू ब्रह्मदेवांप्रमाणे ते दिसतात. पाहता क्षणी कसे दिसतात, स्वयंभू ब्रह्मदेवांसारखे रामराय दिसतात. असं रूप पाहिलं आणि भरतांच्या मुखातून आर्य एवढा शब्द बाहेर पडला आणि ठाडकन भूमीवर एक पाऊल त्यांना पुढे टाकता आलं नाही आणि ते कोसळले. त्यावेळेला एक सुंदर पद आहे, प्रेम इधर से चला उधर से प्राण सिधारे. कळलं? भगवंताकडून प्रेम येतं, आपल्याकडून प्राण जातात. हे साधकाच्याकडून. प्रेम हे फार सूक्ष्म आहे, तो परमात्म्याचा अधिकार आहे, तो काय आपला अधिकार नाही. आपले प्राण तिकडे जायला पाहिजे. आपला अधिकार प्राणांपर्यंत आहे. ठीक आहे, प्राण हा रजोगुणात्मक आहे, रजोगुण तत्वापासून झालेला प्राणशक्ती आहे. तर प्रेम उधरसे म्हणजे रामरायांकडून. आर्य शब्द ऐकला आणि भरताचा आवाज आहे हे भगवंताला कळलं. पण रामरायांच्या मनात हा की भरत राजा झालेला आहे, वस्त्र छान असले पाहिजे, राजोचित, आणि ह्याच्या अंगावर जो पडलेला आहे मूर्छित होऊन दिसतोय खाली, तो तर कुठल्या तरी साधूच्या वेशात असणारा जटामंडल केलेला असा कोणीतरी आहे. पण आवाज माझ्या भरताचा आहे. तो आवाज ऐकून आवाजावर भगवंताने विश्वास ठेवला की हा माझा भरत आलेला दिसतोय. वेशावर विश्वास नाही ठेवला.
कारण वेशावर विश्वास ठेवला असता तर त्यांना वाटलं असतं कोणते साधू आलेत ते का असे पडले, आणि त्यांनी मला आर्य का म्हणावं, कारण मी तर राजा आहे, ते साधू आहेत म्हणजे त्यांनी मला आज्ञा द्यायला हवी. बरोबर ना? आणि आवाज भारताचा वाटतोय. त्या आवाजावर विश्वास ठेवून भगवंत जे धावले तेव्हा ते काव्य फार सुंदर आहे. प्रेम इधर से चला उधर से प्राण सिधारे, दोनों ही मिल गए देह मंदिर के द्वारे, पता नहीं कब कौन किसमें समाया. कोण कुणात प्राण इकडून तिकडे गेले की प्रेम तिकडून इकडे आलं कुणाला माहिती नाही, पण दोन देह आणि एक आत्मा दिसायला लागला, एक रूप ते झाले. असं सुंदर ते पद आहे काव्य. म्हणून तुम्हाला संतांच्या किंवा साधकांच्या वाङ्मयामध्ये प्राण विषयावर बोललेलं जास्त जाणवेल. ठीक आहे ना? की प्राणाची स्थिती काय, बहुसाल भेटावया प्राण फुटे. बहुसाल म्हणजे भरपूर, प्रगाढ भेट व्हावी याच्यासाठी माझे प्राण दीर्घकाळपासून उत्कंठित आहे. आणि अशी स्थिती आलेली आहे की आता हृदय फोडून हे प्राण बाहेर पडतात की काय. जर तू न आलास तर हे प्राण राहणार नाहीत, ते देहाचा त्याग करून बाहेर देह फोडून बाहेर पडते. बघा, अशी ज्याची स्थिती झाली असेल त्याला झोप लागत असेल का, विचार करा. कुठल्या प्रकारच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये त्याचं जीवन जात असेल, त्याला भूक लागत नसेल, त्याला तहान लागत नसेल, त्याला आता आपण नसेल असं म्हणू शकतो ना, आपल्याला कुठं अनुभव आहे. आपण अंदाजानच बोलतोय. झोप लागत नसेल, त्याची तळमळ उत्कंठा त्याला शांत बसू देत नसेल, आपल्याला दुपकन काही आवाज आला रात्री, आपल्याला काय वाटतं, भूत आलं असं वाटतं, किंवा कुठला तरी चोर आला की काय असं वाटेल ना. असा विचार करा, तुम्ही या मठामध्ये रात्री एकटंच झोपलेले आहे. त्या सगळ्या मठात एकटे झोपले, लाईट गेलेले आहेत, सगळे बंद आहेत, आणि काहीतरी वाजलं असं, दार वगैरे वाजलं किंवा दुःख काहीतरी, असं वाटलं की काहीतरी तुमच्या सतरंजीच्या इथं काहीतरी हालचाल झाली, पायाच्या इथं डोक्याच्या इथं अशी हालचाल झाली, काय भावना जागृत होईल? भीती वाटेल, अरे बापरे कोणाला, एकतर चोर तरी आलाय, भूत तरी आलेला आहे, साप तरी आलेला आहे, या 3 कार्यकर्त्यांपैकी कोणतरी एक आलेला आहे. बरोबर ना? चोर तरी, साप तरी, नाहीतर भूत तरी. रामराय आले असं कधी वाटतं का? रामराय आले असतील भेटायला, स्वामी स्वतः आले असतील, अरे किती झोपून राहशील, 2:30 वाजत, ऋषी उठायची वेळ झाली, चल उठ लवकर, असं कधी वाटतं का? सहसा नाही वाटत. का? रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रमुत्कर्ष असल्यामुळं आमचे विचार सुद्धा तसेच आहेत, रजोगुणात्मक तमोगुणात्मक, आणि तसे विचार असल्यामुळं त्याला आकर्षित करेल असंच कोणतरी आपल्या जवळ येणार आहे. तर रजोगुणाला आकर्षित करण्यासाठी चोरच जवळ येणार आहे, बरोबर आहे. तमोगुणाला आकर्षित करण्यासाठी एखादं भूत प्रेत तेच येणार आहे जवळ. सात्विक जर आपण असू तर मग संत सत्पुरुष, एखादी विभूती ही येईल. येतं लक्षात. पण कधी कधी आपल्या घरी काहीतरी छान एखादा होम झाला असेल, गुरूंच्या पादुका झाल्या असतील, बरोबर, किंवा एखादा छान सत्संग झाला असेल, किंवा एखादे खरंच सत्पुरुषच येऊन गेले असतील, किंवा आपले गुरुच येऊन गेले असतील, असं काही झालं असेल ना, तर तो दिवसभर आपलं एक वेगळंच मनाची भूमिका, आणि कदाचित 2-4 दिवस पण पुढे ते होऊ शकते, अशी राहते. ते तुम्हाला कधी ना कधी हा अनुभव आहे सगळ्यात, बरोबर. समर्थांच्या पादुका येऊन जातात, स्वामींच्या येतात, तुमच्याकडे आईंच्या पादुका येऊन गेल्या होत्या मग. तर हे त्यावेळेला काय होतं, त्या सत्वगुणाचा परमोत्कर्ष होतो. आणि ज्याला
एनर्जी लेवल म्हणतो ना आपण, जे म्हणतो ना व्हायब्रेशन्स वेगळे वाटतात, एनर्जी, ते काही वेगळं नसतं. सत्वगुणी आलेला असतो तिथं. त्यांच्या प्रभावामुळं, त्यांच्या अधिष्ठानामुळं सत्वगुण आलेला असतो आणि रजतम पळून गेलेले असत. आता ते टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. कळलं का? ते जर टिकवून ठेवले तर त्यांना सतत सतत आपल्याकडे यावंसं वाटेल. कारण त्यांना आकर्षित करण्यासारखं माझ्याकडं काहीतरी असेल तरच ते येतील ना सारखे सारखे, नाहीतर कशाला येतील? हा, माझ्या थांबलेल्या परमार्थाला चालना देण्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून ते काहीतरी करतात. पादुकांच्या माध्यमातून येऊन जातील, नाहीतर एखाद्या सत्संगाच्या माध्यमातून येऊन जातील, नाहीतर मग एखाद्या अन्नसंतर्पण तुम्ही केलं असेल, अन्नदान केलं असेल, त्या माध्यमातून येऊन जातील. नाही तुम्हाला वाटलं असेल घरात छान एखादा होम करावा, सत्यनारायण कामनिक असतो, बऱ्याच वेळेला होम पण कामनिक असतो. पण भगवत इच्छेनं तुम्ही काही केलं, तुम्हाला वाटलं आपल्या घरामध्ये 10 तासाचा 15 तासाचा नामजप व्हावा, हा, त्या माध्यमातून काहीतरी कुठल्या तरी माध्यमातून तुमचं अडलेलं गाडं पुढे ढकलण्यासाठी सद्गुरू भगवंत कायम तुम्हाला प्रेरणा देत असतो. किंवा मग तुम्हीच कुठेतरी जाऊन सत्संगाला जाऊन बसा, एखादी प्रवचन मालिका असेल तिथं जाऊन बसा, एखादी कथा असेल तिथं तुम्ही जाऊन बसा. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सद्गुरू भगवंत संत सारख्या प्रेरणा देत असतात. जा तिकडे जा, तिकडे जा, तुझं अडलेलं आहे ना, जाईल, सुरुवात होईल, पुन्हा सुरू होईल. बरोबर. पण त्यांनी सतत आपल्या संपर्कात राहावं याची जबाबदारी आपली. ते सुरू करून देण्यासाठी येतील, पण त्यांनी सतत आपल्या संपर्कात राहावं याच्यासाठी आपल्या अवतीभोवती सात्विकतेचं जे वलय माझ्या आचरणातून आणि साधनेतून मला निर्माण करायचं आहे, ते वलय मी जर उपासनेच्या माध्यमातून साधनेतून नाही निर्माण केलं तर ते म्हणतील की काही उपयोगाचं नाहीये. मागच्या वेळेला याला मी प्रेरणा दिली, पण तात्पुरता तो जागा झाल्यासारखा झाला, परत झोपला. बरोबर, नको सारखं सारखं याच्याकडे जायला. म्हणून हे हे तो सगळं आपणाची पास. येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा. आपल्या मनाला आपण शिकवायला पाहिजे, अरे चल हे येऊन गेले, आता ही सात्विकता मला टिकवून ठेवायची आहे पुढच्या वेळेस ते येईपर्यंत. आणि पुढच्या वेळेस ते 1 वर्षानच येतील असं काही नाहीये, 5 वर्ष पण लागतील आणि 5-10 दिवसात पण परत येतील. आपण ठरवतो हे असं आहे तसं आहे, असं काही नसतं. त्यांच्या मनात येईल ते करतात, आपल्या हातात काही नाही. म्हणून बहुसाल भेटावया प्राण फुटे, त्यांना भेटण्यासाठीची लागलेली तळमळ, ही जर तळमळ लागली तर भगवंत दूर नाही. जितकी तळमळ आपल्याला प्रपंचासाठी लागते, तशी तळमळ जर भगवंतासाठी लागली तर भगवंत आपल्यापासून दूर नाही. पण तशी तळमळ आपल्याला चुकून सुद्धा लागत पण आता मोठ्याने नाही, चुकून तरी लागावी. त्याच्यासाठी सतत तत्पर राहायला हवं. सतत श्रवण, सतत चिंतन, निधिध्यासन हे करत करत साधनेला लागणं, जप आणि ध्यान याच्यावर जोर देणं आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त भगवंताशी तादात्म्य होण्याचा, तादात्म्य तर फार पुढचा विषय, जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहा, हाच एक उपाय आहे. आणि अशी अवस्था मनाची ही आपल्या पारमार्थिक जीवनात कधीतरी यायला हवी. ठीक आहे ना? ती जर नाही आली, काही काही लोकांचं होतं, काही काळ राहते आणि पुन्हा ते ढिले पडतं, असंही होतं. कारण त्यांचं प्रारब्ध त्यांना मागं खेचतं. हाच तर संघर्ष आहे सर, हेच तर युद्ध आहे आणि महायुद्ध आहे. या महायुद्धामध्ये फक्त सद्गुरूंची साथ आपल्याला असते, बाकी सगळे विरोधात असतात. म्हणून भूतांची शक्ती, माणसांची शक्ती म्हणजे प्रापंचिकांची, आणि देवांची शक्ती, या 3 शक्तींच्या विरुद्ध एकट्या साधकाला ठाण मांडून उभं राहावं लागतं.
मनुष्यांची शक्तीच ज्यांना पार करता येत नाही ते भूतांची शक्ती काय पार करणार आहे? मनुष्यांची शक्ती म्हणजे मित्र, गोत्र, अमुक तमुक ही सगळी शक्ती. कशाला जातोस? तर आपण वी विल एन्जॉय इट हिअर. इथं एन्जॉय करूया. गेलं माणसाच्या शक्ती पुढे हा सरेंडर. पुढच्या दोन शक्तींशी लढणार कधी? ह्यांच्याशीच लढता येत नाही त्याला. माणसांची शक्ती पार करून भूतागतांच्या शक्तीशी लढता यायला पाहिजे. प्रत्येकाच्याच आडवी ती जाते असं नाही, पण काही लोकांच्या जाते जे ब्रह्मचर्यामध्ये स्थिर आहे, संन्यासात स्थिर आहे. अशा लोकांना भूतांचा त्रास होऊ शकतो आणि ते त्यांच्या मागे लागलेले असतात. आणि त्यानंतर देवतांची शक्ती त्याच्याहून जास्त, कारण जे धर्मस्थापनेच्या कार्यामध्ये पुढे प्रवृत्त होतात, कली त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. या तीन शक्ती पार करून त्याला पुढे जावं लागतं. मग म्हणजे ह्या तीन विरोधी विघ्न देवता असतात. देवताच पण विघ्न देवता. आणि या तीन स्तरातून जो पार होतो तो काहीतरी जीवनात परमार्थाच्या दृष्टीनं करून दाखवतो. बाकीचे आया गया एवढेच राहत. तर समर्थांना प्रार्थना करू, तुमचे जे काही अनुभव तुम्ही यू शेअर्ड विथ अस विथ ग्रेट जनरॉसिटी, तुमच्या उदारपणामुळे आमच्याशी तुम्ही हे काही गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल वी थँक यू. आणि आम्हाला खरंच तुम्ही अशी सद्बुद्धी द्या आणि शक्ती द्या की आमच्या जीवनात, याच जीवनात आणि हे आम्ही करू शकू आणि लवकरात लवकर तुमच्या प्रत्यक्ष चरणांपाशी यायला आम्हाला पात्रता आमची निर्माण होईल. एवढी प्रार्थना त्यांना करायची आणि थांबायचं. जय जय रघुवीर समर्थ.